हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग आज चाकवतचा पण गरगट पाहू. तुम्हीही या पद्धतीने कधी गरगट बनवला आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे ह्याला चाकवत बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कुठून माझी रेसिपी पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, आता चाकवत ना स्वच्छ धुवून असं चिरून घेते मी. मोठा चिरून घ्यायचा आहे. चिरून घेतल्यामुळे काय होतं, आपला चाकवत शिजलाही छान जातो. तुमच्याकडे ह्या चाकवताला काय बोलतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक 5 मिनटं का असे ना मिठाच्या पाण्यामध्ये ज्यावेळी भाजीपाला असतो तो घालून ठेवावा आणि मगच ते नितळून ते चिरून घ्यावा. बघा, आता मी चिरून चांगला घेतलेला आहे. त्याच्यामध्येच कुकरमध्येच मी आता चाकवत शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्येच हे ओले वरणे आहेत. आमच्याकडे वरणा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ओल्या वरण्यामुळे काय होतं, आपल्या चाकवताला खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर रात्री मी काळा वाटाणाही भिजत घातला होता. चाकवतचं गरगटं म्हटलं तर त्याच्यामध्ये काळा वाटाणा हा आलाच पाहिजे. त्याच्यामध्येच थोडीशी चणा डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घालून छान असं 2-3 वाट्या पाणी ओतायचं आहे. म्हणजे आपला चाकवत छान भिजल इतपत पाणी ओतून घ्यायचं आहे. बघा, मी पाहते हाताने कितीपत आपल्याला पाणी लागतं ते. बघा, आता मी पाणीही ओतून घेतलं आहे. त्यामध्येच ओली मिरचीचे 1-2च तुकडे करून असे घालायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी चाकवत शिजेल त्यावेळेला काढताही व्यवस्थित येईल. त्याच्यामध्येच हळद थोडी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हळद घातल्यामुळे काय होतं, चाकवत आपला पटकन शिजतो आणि छान जे कडधान्य असतं तेही शिजलं गेलं जातं. बघा, आता छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता मी कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेते. त्याचबरोबर मी इथे भाताचाही कुकर लावलेला आहे. बघा, आता खाली ना आधी मी चाकवत लावून घेते. म्हणजे काय होईल, आपलं चाकवत उतूही जात नाही आणि आपले चाकवतातील पाणीही व्यवस्थित राहतं आणि चाकवतही आपला चांगला शिजतो. बघा, आता साईडला चाकवतही शिजत आहे. तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये सुके खोबरे, ओले मिरच्या, जिरे, थोडेसे धने, आलं व लसूण इतपतच घेतलेलं आहे. छान असे ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्येच जे आपली कोथिंबिरीचे देठ असतात ना ते बारीक करायचे आहेत. त्यामुळे काय होईल, कोथिंबीरही घालता येईल आणि देठही वाया जाणार नाही. चला तर मग आता असं मी मस्त असं बारीक करून घेते. छान अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची. आणि हो, ह्याच्यामध्ये काही कोणता मसाला जास्त करून वापरायचा नाही आहे. बघा, आता मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हो, तुम्हीही कोणता मसाला वापरता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपली पेस्ट तरी होईपर्यंत आपला कुकरही झालेला आहे. तुम्ही बघू शकताय चाकवतमधून किती भारी वाफ येत आहे आणि आपलं चाकवतातील जे कडधान्य आहे तेही छान शिजलं आहे. आता मॅशरच्या साहाय्याने काय करायचं आहे, त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करण्याआधी मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये जे आपण वरणा किंवा वाटाणा घातलेला आहे तोही छान असा शिजला आहे का, तुम्ही बघू शकताय. बघा, आता मी तुम्हाला दाखवते. आपला शेंगदाणाही छान शिजलेला आहे, वाटाणाही छान शिजला आहे, त्याबरोबर पावटाही खूप छान शिजलेला आहे. चला तर मग आता कुकरच्या डब्यामध्ये तर आपल्याला व्यवस्थित मॅश होणार नाही, त्यामुळे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेते. बघा, पूर्ण चाकवत आहे तो ओतून घ्यायचा आहे आणि छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही रवीच्या साहाय्याने जरी फेटला तरीही चालेल, परंतु मॅशरने काय होतं, छान असं मॅश होतं आणि आपल्यालाही इझी जातं मॅश करण्यासाठी. त्यामुळे मी छान असा चाकवत मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच आता बाइंडिंगसाठी, कारण काय होतं, चाकवताचं पाणी कोणतीही पालेभाजी म्हटलं तर थोडं पाणी एक साईडला होतंच. त्यामुळे 2 चमचे बेसन घालायचं आहे. तुमच्याकडे जरी बेसन नसले तरी तुम्ही तांदळाचं पीठ वापरला तरीही चालतं, परंतु बेसननं काय होतं, चवीलाही अप्रतिम होते आपली चाकवतची भाजी. तुमच्याकडे ह्याला चुकाही म्हणत असतील किंवा चाकवत म्हणत असतील, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता थोडंसं पाणी घालते आणि छान असं मिक्स करून घेते. छान मिक्स होत आहे तोपर्यंत आपण इकडं साईडला फोडणीचीही तयारी करून घेऊ. बघा, आता गॅसही चालू केलेला आहे. गॅसवरतीच आता मी फोडणीची तयारी करून घेते. बघा, कढईमध्ये तेलही ओतलं आहे. तेल 2 चमचे तेल वापरलं आहे. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्येच कढीपत्ता, मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्याच्यामध्येच हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजायचा आहे, जेणेकरून मिरचीचं व आल्याचा
स्वादही निघून जाईल. त्याच्यामध्येच थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि छान असं एक 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये मी हळद आधीच वापरली आहे, त्यामुळे हळद काही वापरत नाही आहे मी. आणि छान असं ओतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जरी तुम्ही पांढरे तीळ वापरला तरीही चालेल. आणि तुम्ही गरगटामध्ये काय काय कोणते कडधान्य वापरता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चवीपुरती मीठ घालून घेते आणि तयार आहे आपलं चाकवतचं गरगटं. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा.